जणांनी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 4 ते 5 दरोडेखोरांनी बांधकाम व्यावसायिकाचे हातपाय बांधले आणि सशस्त्र दरोडा टाकला। एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या घरी अशा प्रकारे दरोडा पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी आधी नोकरांचे हातपाय बांधले, त्यांना एका खोलीत डांबून ठेवलं। त्यानंतर त्यांनी व्यावसायिकाचेही हातपाय बांधून लूटमार सुरू केली। दरोडेखोरांनी पोलीस दाखल होण्यापूर्वीच त्या ठिकाणाहून पळ काढला। सध्या पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास केला जातोय। एका गर्भश्रीमंत बांधकाम व्यावसायिकाच्या घरामध्ये हत्यारबंद चोर घुसतात आणि त्यांच्या हातपाय बांधून त्यांच्या घरामध्ये जे काही सामान आहे, मौल्यवान वस्तू आहेत ते चोरून नेण्याचा प्रयत्न करतात। ही घटना घडते 9 वाजता। हो, बरोबर ऐकता तुम्ही, 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती जेव्हा पोलिसांना मिळते, त्या माहिती मिळाल्यानंतर 2 तासानंतर पोलीस येतात आणि आपण त्यानंतर बघतो की नागरिकांची अक्षरशः झोप उडते, कारण ते जे चोर आले होते ते हत्यारबंद असल्याची माहिती इथल्या नागरिकांना मिळते। आपण त्याच बांधकाम व्यावसायिकाच्या घराच्या बाहेर आहोत आणि आपण बघतोय की इथे जे हे सगळे नागरिक आहेत ते अजूनही चिंतेत आहेत। मात्र याहूनही धक्कादायक बाब, इथे शेकडो पोलीस आल्यानंतरही, मोठा बंदोबस्त आल्यानंतरही चोर पोलिसांच्या हाती लागत नाही। आत्ताची परिस्थिती आपण बघतोय, रात्री 12 वाजताच्या वेळ आहे आणि पोलीस जे आहे ते केवळ अजूनही घरांमध्येच तपास करते आहे। आत्ता जे आपल्याला या सगळ्या घटनेमधलं फुटेज मिळालेलं आहे त्यामध्ये एका वृद्धाचे हात बांधलेले दिसतात आणि तो मदतीसाठी हाका मारतोय, अशा पद्धतीचं फुटेज समोर आलेलं आहे। मात्र एकूण प्रकार काय घडला, या सगळ्या परिसरातले किंवा प्रत्यक्षदर्शी ज्यांनी हा सगळा प्रकार पाहिलाय ते आपल्या सोबत आहेत। काय नेमकं घडलं होतं, किती वाजताची घटना आहे, काय माहिती समोर येते? साधारणतः मला 9:30 पावणे 10 वाजता फोन आला होता, पण त्याच्या आधी इथे काही गडबड झालेली होती म्हणून इथल्या शेजारच्यांनी मला फोन करून सांगितलं होतं। मी त्वरित इथे आल्यानंतर इथे असं कळलं तिथल्या वॉचमन करून की काही हत्यारबंद चोर घरामध्ये घुसलेले आहेत, त्यामध्ये एक लेडीजसुद्धा आहे आणि आतमध्ये फक्त एक वृद्ध जे घराचे मालक आहेत चंद्रभानजी अगरवाल, ते एकटे घरात आहेत आणि त्यांना हातपाय बांधून ठेवलं असं त्या वॉचमननी सांगितल्यानंतर बऱ्याच जणांनी पोलिसांना वगैरे इन्फॉर्म केलेलं होतं। त्या थोड्या वेळाने आम्ही बघितल्यानंतर जे आतमधले वृद्ध चंद्रभानजी अगरवाल होते ते स्वतः त्यांना एका रूममध्ये टाकलेलं असताना ते स्वतः हातपाय बांधलेल्या अवस्थेत बाल्कनीमध्ये गेले आणि बाहेरून त्यांनी कडी लावली आणि स्वतः बाल्कनीत उभे राहिले आणि तिथून त्यांनी आरडाओरडा केल्यावर आजूबाजूच्या नागरिकांना या घटनेची माहिती मिळाली। या चोरांना किंवा एकूणच या घटनेच्या तपासानंतर पुढे काय येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।